हरिओम. मी सरोजिनी जरे, टिळकनगर उपासना केंद्र. माझा अनुभव असा आहे की 2021मध्ये माझी वहिनी आजारी पडली. एकदम ताप आला तिला आणि काही करावं तेच सुचत नव्हतं आम्हाला. कोविड पॉझिटिव्ह म्हणून रिपोर्ट पण आला. तर खूप आम्ही प्रयत्न केले. माझा भाऊ BMCमध्ये कोविड सेंटरलाच असल्याकारणाने तो सगळे औषधं वगैरे आणून देत होता. पण ताप काही केल्या उतरेना तिचा. 104च्या खालीच येत नव्हता. फोटो पुढे बसून मी बापूंना सांगितलं, म्हटलं बापू काही कर, पण हिचा ताप उतरलाच पाहिजे. आज कसंही कर, काही कर. पण काही केल्याने तिचा ताप उतरेना. शेवटी भावाची एक मैत्रीण केरळला असते, तिचा फोन आला. सहज फोन आला होता. काही कारण नसताना तिने फोन केला आणि विचारलं की काय कसं आहे, घरचं काय चाललं आहे. तर त्यांनी सांगितलं की वहिनीला माझ्या ताप आला आहे असं असं. तर ती म्हणाली मी कोविडचं औषध देते. कोविडवर तिने होमिओपॅथिकचं औषध दिलं होतं. ते 2-3 वेळा घेतलं तिने. तर ताप एकदम नॉर्मलवर आला. म्हणजे जरा तरी 102पर्यंत असा आला. आणि हळूहळू करत मी तिला प्रत्येक वेळेला उदी आणि प्रत्येक वेळेला त्या औषधातून उदी घालूनच तिला देत होती. त्यामुळे तो ताप हळूहळू कमी आला. पण कधी दुसऱ्या दिवशी 2 वाजले. पूर्ण दिवस तिचा 104पर्यंत कमीच आला नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी मग जो उतरला ताप तो काही हे नाही झाला. मग आली लेवलला. पण दुसरी तिची मुलगी ती आली पॉझिटिव्ह. परत मी बापूंना उपासना करून सांगितलं, म्हटलं बापू आता बस झालं. ह्या दोघी घरात झाल्या पॉझिटिव्ह, आता बाकीच्यांना कोणाला झालं नाही पाहिजे, हेच तू बघ. पण त्या मुलीला नुसता पॉझिटिव्ह असाच रिपोर्ट आला. पण ती चांगली उड्या मारत होती, हसत खेळत होती, तिला काही नाही. पण वहिनी माझी एकदम फ्लॅट झाली होती. तिला अजिबात उठायची ताकद नव्हती. पण मी कंटिन्युअसली पेजीत सगळ्यामध्ये आपली उदी, मग पूर्ण तिच्या अंगाला उदी लावली आणि व्यवस्थित आम्ही सगळे पार पडलो त्यातून. श्रीराम अंबज्ञ.